नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर आणि या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण बनवलेले आहे एकदम खतरनाक आणि एकदम नातखोळा असे हे बैलांची दमदार एंट्री या विषयावर आपण आज बॅनर बनवलेला आहे. बॅनर तुम्ही थंबनेलला देखील आणि इथं व्हिडिओत देखील तुम्ही पाहिलाच आहे. एकदम नातखोळा असा आपण बॅनर बनवलेला आहे. फुल हाय क्वालिटी रेझोल्यूशन असणार आहे बॅनरचे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पासवर्ड व्हिडिओत दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आपण पिक्सल लॅब ओपन केलेले आहे आणि आपली पेज फाईल देखील ओपन केलेली आहे. इथं आपण सर्वप्रथम आपल्या बॅनरची साईज आपण बघू शकता की 859 इंटू जी हाईट असणार आहे ती 12 इंच अशा प्रकारे आपण आपली बॅनरची साईज घेतलेली आहे. बॅनरचे जे बॅकग्राऊंड आहे ते आपण व्हाईट बॅकग्राऊंड घेतले, जसे प्रत्येक वेळेस आपण घेत असतो. त्यानंतर सगळ्यात मेन आपण हे बॅकग्राऊंड बनवलेलं आहे. हे बॅकग्राऊंड आपण घेतलं, व्यवस्थित सेट केलं. त्यानंतर परत ही एक आपण गवताची PNG ॲड केली. गवताची PNG ही तुम्हाला डायरेक्ट इंटरनेटवर तुम्हाला मिळून जाईल आणि आपल्या या डिझाईनमध्ये PL फाईलमध्ये देखील तुम्हाला मिळून जाईल. तर आता आपण इथं तुम्ही बघू शकता अजून एक PNG ॲड केली. नादिकाच बैलगाडा शर्यत ही अशी आपण PNG ॲड केलेली आहे. त्यानंतर परत एकच PNG आपण दोनदा ॲड केली, जी असणार आहे ढाल गदा आणि ट्रॉफीची. अशी मिळून आपण एक PNG बनवली, ती PNG आपण ॲड केली. त्यानंतर आता आपण इथं 2 टेक्स्टमध्ये काम केलेलं आहे. 2 सेपरेट टेक्स्टमध्ये आपण काम केलं आणि त्याला एकच टेक्स्चर आपण अप्लाय केलेलं आहे. डबल क्लिक करून तुम्ही बघू शकता श्रीलिपी कन्वर्ट केलेलं आहे. दोन्ही पण जे तुम्हाला नाव टाकायचं आहे ते तुम्ही श्रीलिपी कन्वर्ट करून इथं टाकू शकता. त्यानंतर आपण त्यांना लॉक करून घेऊ. आता बारी येते ते बैलाची. हे आपण बैलाची PNG ॲड केली. त्यानंतर त्या बैलाच्या PNGला आपण सॅच्युरेशन आणि ब्राईटनेस हे आपण वाढवलेली आहे. त्यानंतर लॉक केलं त्याला आणि स्ट्रोक देखील आपण देण्याचा प्रयत्न केला, तर पण स्ट्रोकने जरा जास्तच फरक पडतो. त्यामुळे आपण फक्त शॅडो इफेक्ट अप्लाय केलेला आहे. शॅडो इफेक्टमध्ये आपण काळे शॅडो आपण ठेवलेली आहे. त्यानंतर आता इथं आपण क्राऊनची जी किंगची PNG असते ती PNG आपण ॲड केली. त्याला टेक्स्चर अप्लाय केलेलं आहे आणि टेक्स्चरची स्केल वाढवलेली आपण. त्यानंतर आता आपण इथं पब्लिक किंग टेक्स्ट टाकून घेतलं. टेक्स्ट टाकून घेतल्यानंतर त्याला देखील आपण सेम टेक्स्चर अप्लाय केलं जे आपण किंगच्या PNGला ॲड केलं होतं. आणि त्यानंतर आपलं जी बैलाचं नाव आहे ते आपण इथं ॲड करून घेतलं. हा DG फॉन्ट आहे. DG फॉन्टचा यूज करून आपण इथं बैलाचं नाव टाकून घेतलेलं आहे आणि याला देखील आपण सेम टेक्स्चर अप्लाय केलेलं आहे, फक्त आपण स्केल नॉर्मल ठेवलेली आहे. हे सर्व झाल्यानंतर याला आपण लॉक करून घेऊ. आता आपण श्रीलिपी फॉन्टचा यूज करून आपण परफेक्ट नियोजनासाठी जे नावं टाकतो त्या नावं आपण टाकून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता. चेंज करायचं असेल तर जे तुम्हाला टाकायचं आहे फक्त सिलेक्ट करा, कट करा आणि जे तुम्हाला नाव टाकायचं आहे ते टाकून घ्या. आणि याला देखील आपण स्ट्रोक अप्लाय केलेला आहे, व्हाईट स्ट्रोक अप्लाय केला. आणि त्यानंतर आपलं मेन जो तो लोगो आपण इथं सेट करून घेतला आहे. अशा प्रकारे आपण आपली ही डिझाईन ह्या पण बनवलेली आहे. एकदम नातखोळा, एकदम खतरनाक असा आपण बॅनर बनवलेला आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही या व्हिडिओला 50हून अधिक लाईक केल्या, जास्तीत जास्त शेअर केलं, तर आपण खास तुमच्यासाठी एकदम खतरनाक आणि एकदम नातखोळा अशी फ्रीमध्ये मैदान आता चालू झालेली आहेत. त्यासाठी आपण बॅनर बनवतोच. ती बॅनरची PLP एकदम खतरनाक असे PLP आपण ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे आपण देणार 100%. फक्त 50हून अधिक लाईक हे या व्हिडिओसाठी आल्या पाहिजेत. आणि आता आपण एक्सपोर्ट करू हा बॅनर. फॉर्मॅट PNG सिलेक्ट करा, डायमेन्शन अल्ट्रा घ्या, सेव्ह टू गॅलरी म्हणा. डायरेक्ट HD क्वालिटीमध्ये आपला हा बॅनर तुम्हाला मिळून जाईल तुमच्या गॅलरीमध्ये. तर हे व्हिडिओ मित्रांनो कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा,
जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक आपण बॅनर आपण आणू, PL फाईल फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करू. आणि जसं की तुम्हाला मगाशी सांगितलं, एकदम नादखुळा अशी PL फाईल खास तुमच्यासाठी घेऊन येणार. फक्त या व्हिडिओला 50हून अधिक लाईक करा. तर धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.